नमस्कार मित्रांनो, पहिलं स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये. मित्रांनो, लेक लाडकी योजनेअंतर्गत बऱ्याच जणांनी अजून फॉर्म भरलेले नाहीत. बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना अप्रूव्हल सुद्धा आलेलं आहे, मात्र त्यांच्या बँक खात्यामध्ये अजून पैसे आलेले नाहीत. आता याला भरपूर कारण आहेत. मागील मी एक व्हिडिओ सुद्धा दिला होता, जर पैसे आले नाहीत तर काय करायचे आहे. आणि जर तुम्ही नवीन फॉर्म भरणार असाल तर अजून सुद्धा जे आहे मित्रांनो, ह्याच्यात मुदतवाढ केलेली आहे. अजून सुद्धा तुम्ही लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरू शकता. फॉर्म जर तुम्ही आता भरला तर तिन्ही हप्ते तुम्हाला जे आहे मित्रांनो एकत्र मिळणार आहेत. मात्र तुम्हाला लेक लाडकी योजनेअंतर्गत पैसे पाहिजे असेल तर तुमचं डीबीटी एनेबल असणं खूप गरजेचं आहे. आता डीबीटी एनेबल थोडक्यात काय मी तुम्हाला सांगतो. आपलं जे काही राज्य सरकार आहे ते आधार सीडिंग थ्रू म्हणजे आधार कार्ड थ्रू जे आहे मित्रांनो पैसे पाठवणार आहे. मग ज्यांचं आधार सीडिंग बँकेला आहे म्हणजे डीबीटी एनेबल आहे त्या लोकांना जे आहे मित्रांनो ते पैसे जिथं ते सीडिंग आहे तिथं जाणार आहेत. त्यासाठी तुमचं डीबीटी एनेबल असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही घर बसल्या तुमचं डीबीटी एनेबल आहे का नाही हे तुम्ही बघू शकता. हे कसं बघायचं आहे? हे एनेबल असेल तरच तुम्हाला जे आहे मित्रांनो बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा जे आहे मित्रांनो घर बसल्या डीबीटी एनेबल आहे का नाही ते बघू शकता. हे जर अनेबल असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे 100% येणार आहेत. हे जर अनेबल नसेल तर काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला जे आहे मित्रांनो सांगणार आहे. सर्वप्रथम आधी जाणून घेऊया की हे जे आहे मित्रांनो डीबीटी अनेबल आहे का नाही हे आपण आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा जे आहे मित्रांनो बघू शकतो. ते कसं बघायचं तर सर्वप्रथम तुम्ही जे काही तुमचा ब्राउझर वापरता त्याच्यावरती जावा आणि तुम्हाला तिथं NPCI असं जे आहे मित्रांनो टाईप करून सर्च करायचं आहे. जो पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. तर जे आहे मित्रांनो इथं अशा प्रकारचा इंटरफेस येईल. इथं तुम्ही बघू शकता एक कस्टमर म्हणून एक ऑप्शन आहे, कंझ्युमर म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि भारत आधार सीडिंग एनेबल BSAC ह्याच्यावरती जे आहे मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इथं असे खाली ऑप्शन आहे आधार सीडिंगचा. मात्र आपल्याला त्याच्यामध्ये नाही जायचं तर आपल्याला जे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग आहे त्याच्यावरती जे आहे मित्रांनो क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर गेट आधार मॅप्ड स्टेटस हे जे आहे मित्रांनो त्याच्यावरती आपल्याला जे आहे मित्रांनो क्लिक करायचं आहे. ह्याच्यानंतर जो काही तुमचा आधार नंबर असेल तो आधार नंबर जे आहे मित्रांनो इथं तुम्हाला टाईप करायचा आहे. आधार नंबर टाईप केल्यानंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा येईल. वर जसं आहे तसं सेम खाली तुम्हाला जे आहे मित्रांनो टाईप करायचं आहे. ते टाईप करून जे आहे मित्रांनो तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. तर मी इथं बघू शकता की जे आहे मित्रांनो आधार नंबर टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती जे आहे मित्रांनो एक OTP येणार आहे आणि तो OTP जे आहे मित्रांनो तुम्हाला इथं टाकून जे आहे मित्रांनो सबमिट या बटनवरती जे आहे मित्रांनो क्लिक करायचं आहे. आता मी इथं OTP टाकत आहे. OTP टाकल्यानंतर खाली सबमिट हे जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आधार नंबर आलेला आहे. खाली मॅपिंग स्टेटस एनेबल फॉर DBT. आता हे जर असं असेल अनेबल्ड फॉर DBT तर तुम्हाला काहीच चिंता करण्याची काही गरज नाही. तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत. बरं, आता हे जर एनेबल इथं नसेल किंवा दुसराच काहीतरी ऑप्शन असेल किंवा डिसेबल वगैरे असं दिसत असेल तर सोपी गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला हे एनेबल करायची काही गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट तुमचं पोस्ट खातं जवळ पोस्ट ऑफिस आहे तिथं जायचं आणि पोस्ट खातं काढायचं. 2 दिवसामध्ये तुमचं जे आहे मित्रांनो हे DBT एनेबल होतं. कारण का तिथं जे आहे मित्रांनो तुम्ही थंब लावूनच ते जे आहे मित्रांनो अकाउंट काढता. आधार कार्डचा नंबर वगैरे सगळ्या गोष्टी तिथं होतात. त्यामुळे सगळ्याच गोष्टी तुमच्या पोस्ट खात्यामध्ये पोस्ट खातं काढलं की सगळ्याच गोष्टी होऊन जातात. आधार सीडिंग असेल, DBT असेल, सर्व गोष्टी. त्यामुळं तुमचं जर इथं डिसेबल असेल किंवा वेगळा ऑप्शन येत असेल तर तुम्ही जे आहे मित्रांनो जवळचं तुमचं पोस्ट ऑफिस आता प्रत्येक गावामध्ये पोस्ट ऑफिस आता झालेलं आहे बऱ्यापैकी. नसेल तर तालुक्यासारख्या ठिकाणी तर असतंच. तर तिथं जावा आणि पोस्टात तुम्ही जे आहे मित्रांनो ते खातं काढून घ्या. खातं काढल्यानंतर 2 दिवसामध्ये जे आहे मित्रांनो तुमच्या सर्व गोष्टी होतील आणि पुढचा जो काही हप्ता येणार आहे मला वाटतं आता की ह्या महिन्याचे फॉर्मचं जे आहे मित्रांनो 15 सप्टेंबरला जे आहे मित्रांनो पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. काही जणांचं एकदम 3 हप्ते येतील, काही जणांचं 2 हप्ते येतील. तर तुम्ही ही गोष्ट करून घ्या. 15 सप्टेंबरला तुमच्या बँक खात्यामध्ये लेक लाडकी योजनेचे जे आहे मित्रांनो पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. तर मित्रांनो ही अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच याबद्दल तुमची कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याचं तुमचं निवारण करतो. धन्यवाद.